अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु चरणांना नतमस्तक हो. आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, सर्वजण तयार झालेले आहात. तर चला आता आपण निरूपण श्रवण करूया. आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना, दुर्दैव लागलेलंच असतं ना. पण तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही दुर्दैव लागलेलं असू द्या, आजपर्यंत कितीही तुमच्या मागे दोष लागलेले असू द्या, पण सर्व गोष्टींतून तुम्हाला मार्ग सापडणार आहे. आणि मार्ग सापडण्यासाठी आता कोणता उपाय सांगणार आहे का बरं? अजिबात उपाय नाही. तर आपल्याला रोज आहे ना, एक काम रोज कंटिन्यू करायचं आहे. आणि ते आहे ना, तुम्ही काही करून तुमच्या जीवनातील थोडा वेळ ॲडजस्ट करून ते कार्य तुम्हाला करायचंच आहे. आता ते कोणतं कार्य आहे ना, ते आपण पाहणार आहोत. म्हणून शांत मनानं निरूपण ऐका. आजपर्यंत तुम्ही भरपूर कीर्तन ऐकली, भरपूर निरूपण ऐकली, भरपूर काय काय श्रवण केलं, भरपूर भजनं ऐकली, पण आजपर्यंत तुमच्या मनाला शांती मिळाली का बरं? तुम्ही विचार करा. एवढे वर्ष झाले, एवढे उपवास केले, एवढे व्रत केले, तरीही तुमच्या मागचं दुखणं आहे, तुमच्या जीवनातलं दुःख आहे, कमी झालं का? कधीच नाही. कारण तुमच्या जीवनाचं खरं सार आहे ना, तुमच्या जीवनाचा खरा आनंद आहे, तो तुम्हाला कधी कळालाच नाही. आणि आज तो आनंद कुठे आहे ना, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एकदा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यामध्ये चर्चा चालू होती. माता पार्वतीनं भगवान शंकरांना विचारलं, बघा भगवान, माणूस कितीही दुर्दैवी असला ना, तरी मी पाहिला आहे, ब्रह्ममुहूर्तावर तो सकाळी उठला तर तो खूप आनंदी राहतो. ब्रह्ममुहूर्ताचं मला रहस्य सांगा. तेव्हा भगवान शिव म्हणाले ना, हे देवी, याचं उत्तर मी तुला नक्कीच देईल. कृपया मी सांगेल ना, ते व्यवस्थितपणे ऐक. कारण हे रहस्य आहे ना, तुला कोणीही सांगणार आहे. म्हणून तुझ्या हाती कधी जाऊन देऊ नकोस. बघा, ती पाठ करू लागतात आणि माता पार्वतीला म्हणतात, फार पूर्वी काशीमध्ये स्वरूपचंद नावाचा एक मुलगा राहत होता. मुलगा खूप छान होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो उशिरापर्यंत झोपायचा आणि सकाळी 3ला घरच्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो रोज सकाळी उशिरा उठायचा. तो मुलगा 9च्या आधी कधी उठला नव्हता. तो लहान असताना त्याच्या कुटुंबियांनी त्याला भरपूर उठवायचा प्रयत्न केला ना, पण तो उठला का बरं? कधीच नाही. जसा जसा काळ लोटत गेला ना, तशी त्याची ही सवय अधिकच घट्ट होत गेली. जग इकडून तिकडं झालं तरी तो मुलगा कधीच लवकर उठू शकत नव्हता. त्याच्या या सवयीमुळं त्याचे वडील खूप अस्वस्थ झाले ना. तो मुलगा अनेक नकारात्मक शक्तींनी घेरला गेला आणि तो दिवसभर उदासच राहत असे ना. त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरही होत होता. तेव्हा मुलाला कळालो की माझ्या जोडीचे सर्व माझे मित्र आहेत ना, ते पुढे चाललेले आहेत. मग तो अधिक बोलू लागला आणि शिव्याशाप देऊ लागला. आपलं नशीब खराब, माझ्या जीवनामध्ये 7.5 आहे, असं वारंवार आपण सुद्धा सांगू लागतो ना. तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुर्दैव येतं ना, आपण सुद्धा बोलू लागतो. पण त्याला आपणच जबाबदार असतो ना, हे आपण विसरून जातो. पण त्याच्या वडिलांना त्या मुलाच्या वागण्याबद्दल चांगलंच माहीत होतं ना. मुलाच्या अपयशामागचं कारण त्याच्या वडिलांना चांगलंच माहीत होतं. भगवान शिव म्हणाले, वडील आपल्या मुलाच्या समस्येबद्दल एका साधूकडे गेले. त्यावेळेला त्यांच्या गावाच्या शेजारी साधू आले होते आणि त्या साधूला आपल्या मुलाच्या सवयीबद्दल तपशीलवार सांगितलं.
तेव्हा साधू म्हणाले ना की तू उद्या तुझ्या मुलाला माझ्या आश्रमामध्ये यायला सांग. त्यानंतर मुलाचे वडील त्याला घराकडे निघाले. त्याला माहीत होतं की जाणं थेट आपल्या मुलाला संन्याशी भेटायला सांगितले तर तो कधीही तयार होणार नाही. त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाले, तुमच्या सर्व मित्रांनी आयुष्यात कसं यश मिळवलं आहे ना, तुम्हाला यश मिळवायचं की नाही? मुलानं उत्तर दिलं, नक्कीच बाबा, पण जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं कारण विचारतो ना तेव्हा ते मला काहीच सांगत नाही. भगवान शिव म्हणाले, त्या वडिलांनी सांगितलं की हे सर्व काय यशस्वी होत आहेत त्याचं रहस्य मला कळालेलं आहे. तेव्हा मुलाने मोठ्या कुतूहलाने विचारलं, बाबा तुम्हाला काय कळालं आहे बरं? त्याचे वडील म्हणाले ना की उद्या सकाळी तुम्ही एका साधूच्या आश्रमामध्ये जा, त्याला जाऊन तिथे भेटा. तुम्ही वेळेवर तिथे पोचलात ना तर तो साधू तुम्हाला असा एक मंत्र सांगेल की तुम्ही यशस्वी व्हाल. पण एक प्रॉब्लेम आहे. त्या मुलानं विचारलं, काय प्रॉब्लेम आहे बरं? वडिलांनी सांगितलं, तुम्ही झोपेतून जागे व्हाल तेव्हा तुम्हाला साधू भेटावे लागेल. तेव्हा मुलानं सांगितलं की उद्या मी रात्रभर जागा राहील आणि सकाळी 3 वाजता साधूंना भेटू. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जिथे जा आणि त्या साधूच्या आदेशाचं पालन करा. आयुष्यात पहिल्यांदा तो रात्री जागला होता, पण काही वेळातच तो झोपी गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपली आहे. त्याच्या वडिलांनी त्या मुलाकडं पाहिलं आणि सांगितलं, तू आयुष्यामध्ये कधी यशस्वी होणार नाही, जा आणि झोपून घे. ह्या ऐकून त्या मुलाला खूप वाईट वाटलं आणि त्यानं मनात आव्हान दिलं की उद्या सकाळी तो भिक्षूला भेटायला नक्की जाईल. त्याच्या पायावर एक छोटीशी जखम झाली, त्यामुळे त्याला रात्रभर झोप येत नव्हती ना. त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच त्यानं सूर्योदय पाहिला होता. तो लगेच तयार झाला आणि साधूला भेटायला गेला. बघा, इथे तुम्हाला सांगायचं आहे, जो मनुष्य आयुष्यामध्ये रोज सूर्योदय होताना पाहतो ना तो दीर्घायुष्य असतो. त्याच्या जीवनामध्ये आनंदसुद्धा येतो, त्याच्या जीवनामध्ये यशसुद्धा निर्माण होतं. म्हणून बघा, त्याचा अनुभव वेगळाच होता ना. सकाळी 3 वाजता मुलानं रस्त्यानं चालत होता. त्याला खूप शांतता वाटत होती. काही वेळानं तो साधूच्या आश्रमामध्ये पोचतो तर तिथे त्यानं पाहिलं की साधू आणि त्याचे सर्व शिष्य आहेत ना, ध्यान करत बसलेले आहेत. बघा, आता तुम्हाला लक्षात आहे का, भगवान शिव पार्वतीला ही कथा सांगत आहे. जेव्हा ध्यान करण्याची वेळ आली ना तेव्हा तो मुलगा साधूजवळ गेला आणि त्यानं त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, तुमच्याकडे असं काही मंत्र आहे का ज्याने मी यशस्वी होऊ शकेल? कृपया मला तो मंत्र सांगा. मलाही माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचं आहे आणि मला चांगलं जीवन जगायचं आहे. भगवान शिव म्हणाले, हे देवी. मग साधू हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तेच मुलं आहात ना, तुमचे वडील मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं. मी तुम्हाला तो मंत्र नक्कीच सांगितला असता, पण आता मुलाने पण हा शब्द ऐकताच मुलगा घाबरला आणि विचारलं, पण गुरुदेव काय? तेव्हा साधू म्हणाले, मी तुला तो मंत्र सांगेल, पण तुला पुढचे 21 दिवस माझं पालन करावं लागेल. मी तुम्हाला तो मंत्र 21 दिवसाने सांगेल. तोपर्यंत मी तुम्हाला जे काम करायला सांगेल ना ते तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही अयशस्वी किंवा निश्चयाचा मध्यभागी जर तुमचा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा काही परिणाम होणार नाही. बघा, त्या साधूनं आहे ना, जेवढं त्या मुलाला सांगायचं होतं तेवढं सांगितलं. मुलानं दृढ निश्चयानं सांगितलं, मला तुमचे सर्व आदेश मान्य आहेत. पुढील 21 दिवस मी तुमचा गुलाम राहील. तुम्ही म्हणाल ना ते मी सर्व काही करेल. आता इथे आपल्याला काय दिसून येतं बरं? जेव्हा आपण चांगल्या माणसावर विश्वास ठेवला ना, साधू संतांवर विश्वास ठेवला ना, तर त्या विश्वासाचं फळ आहे ना आपल्याला नक्की मिळणार आहे. ते कधी ना कधी मिळेल, पण ते फळ आहे ना
नक्कीच मिळणार आहे. त्यावेळी त्यानं निर्धार केला ना, पण तो आठवडा उलटून गेल्यावर त्याचा संकल्प मोडला आणि 8व्या दिवशी उशिरापर्यंत तो झोपला. झोपेतून उठल्यावर तो म्हणाला, मी किती मोठी चूक केली. तो रडत रडत भिक्षूजवळ पोचला, म्हणजे त्या साधूजवळ पोचला. मी काहीही करू शकणार नाही. तुम्ही मला किती समजावलं आणि सांगितलं, तरी मी असं केलं. त्यानं पुन्हा सुरुवात करावी आणि पुन्हा संकल्प करावा असं साधूने सांगितलं ना. मग त्या मुलाने साधूला विचारलं की सकाळी उठणं इतकं महत्त्वाचं आहे का? सकाळी उठणं इतकं माझ्यासाठी योग्य नाही. प्रत्येकजण सकाळी 3 वाजता इतक्या लवकर का उठतो बरं? बघा, साधूनं मुलाला समजून सांगितलं की सकाळी उठण्यामागं मोठं शास्त्र दडलेलं आहे ना, म्हणजे ब्रह्ममुहूर्त. मुलगा म्हणाला, कृपया मला ते विज्ञान सांगा. साधू म्हणाले की पहाटे 3 वाजता म्हणजे पहिला रुद्रकाळ कोणाचा काळ विभागलेला आहे, गेला आहे, ज्याची वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आहे ना. दुसरा राक्षस काळ, ज्याची वेळ रात्री 9 ते 12 पर्यंत आहे. तिसरा गंधर्व काळ, ज्याची वेळ 12 ते 13 वाजेपर्यंत आहे आणि 3 ते 6 पर्यंत होते. आणि शेवटच्या तासाला मनोहर काळ म्हणतात ना. या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळासुद्धा म्हणतात ना. त्याची वेळ पहाटे 3:30 पासून तर पहाटे 6 वाजेपर्यंत असते ना. ही अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं. जगाची नकारात्मक ऊर्जा शक्ती आहे ना, ती निष्क्रिय स्थितीमध्ये झालेली असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त आहे ना. देवाची शक्ती तेव्हा जागृत असते. भगवान शिव देवीला म्हणतात ना. भिक्षू पुढे म्हणाले, यावेळी देव पृथ्वीवर विहार करत असतात आणि जागृत माणसांवर याचे सकारात्मक प्रभावसुद्धा पडतो ना. ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे ज्यामध्ये व्यक्तीचं मन पूर्णपणे रिकामं असतं, ज्यामध्ये काही नसतं ना. कोणतेही विचार नसतात, कोणतीही चिंता नसते. जेव्हा हे प्रकारचे विचार नसतात ना आणि जेव्हा यावेळी लोक यांचे पुस्तक उघडतात आणि मजकुराचा अभ्यास करतात ना, त्यावेळी त्यांना जे काही करावं लागेल ते पटकन लक्षात राहतं. म्हणून दीर्घकाळ लक्षात राहतं ना. हीच वेळ असते जेव्हा आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील अनेक जाणकार आहेत ना, ते ब्रह्ममुहूर्तावर जागे होतात ना. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे, जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना, तर ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करा. जीवनामध्ये कधीच तुम्ही फेल होणार नाही. हा ब्रह्ममुहूर्ताचा अभ्यास आहे ना, तो जीवनामध्ये यश प्रदान करणारा अभ्यास आहे. म्हणून प्राचीन काळातील प्रकाशाचा कोणताही स्रोत नव्हता ना, त्यामुळे लोक आपला दिवस सूर्यास्ताने संपून सूर्योदयाने सुरू करायचे. हा एक मार्ग आहे ज्यामध्ये मानवी जीवन निसर्गाची सुसंगतपणे चालतं. भगवान शिव देवीला म्हणाले. मग मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी उद्या पुन्हा सकाळी 3:30 पासून पुन्हा सुरुवात करेल, पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर नक्की करायचं काय? मग साधू म्हणाले, ठीक आहे, ब्रह्ममुहूर्तावर काय करावं आणि कसं करावं ते मी आता सांगतो. सर्वप्रथम उठून पृथ्वी मातेवर पाऊल ठेवण्यापूर्वी नमस्कार करून स्वतःच्या दोन्ही तळ हातांकडे पाहावं आणि तुम्ही देवाचा आभार मानलं पाहिजे की त्यानं तुम्हाला आजचा सूर्योदय पाहण्यासाठी संधी दिली ना. यानंतर दैनंदिन काम आणि आंघोळ केल्यानं शरीराची शुद्धी तर वाढतेच, पण मनाची शुद्धीही वाढते ना. आंघोळीनंतर ध्यान प्रक्रिया म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाचा कालावधी 21 दिवस असतो. ही पद्धत तेव्हा वापरली जाते ना जेव्हा तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ठरवता, तिची पूर्तता व्हावी. यासाठी अशी वेळ आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपलं आजन चक्र सक्रिय करते ना, तेव्हा
अज्ञात चक्र दोन भुवयांच्या मधोमध आहे. तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगाल तर ती अवघ्या 21 दिवसामध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. त्यामध्ये अजिबात शंका नाही. मनोकामना पूर्ण होते. तुमच्या मनामध्ये कोणतीही अपूर्ण इच्छा असेल तर ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सर्वप्रथम ती इच्छा स्पष्ट करा आणि तुम्हाला काय हवं आहे ना ते ठरवा. त्यानंतर ध्यानाची पद्धत सुरू करा. ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केल्यानंतर ध्यान करताना शुद्ध हवा असणं गरजेचं आहे. ध्यानाच्या मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ असेल, त्याचबरोबर मानही सरळ असावी. त्यानंतर सुखासनाच्या अवस्थेमध्ये दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावं. आपल्या मुठी बंद करा आणि 2-3 मिनिटे पूर्णपणे शांत राहा. 1 मिनिट पूर्णपणे शांत राहा. जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं आणि श्वासोच्छ्वास देखील शांत होतो ना, तेव्हा तुमचे सर्व लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित करा. या दरम्यान एक दीर्घ श्वास घ्या आणि आपला श्वास रोखून ठेवा. आपल्या मनामध्ये आपल्या इच्छेचा विचार करा. माझ्या हृदयातून इष्टदेव आणि भगवंताचे आणि गुरुचं ध्यान करा, हे देवी साधू म्हणाले. जेव्हा श्वास रोखणं कठीण होतं ना, तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा. नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा करा आणि याची दररोज पुनरावृत्ती करा. आणि जेव्हा तुम्ही ध्यानस्थ बसाल ना, तेव्हा पहिल्यांदा फक्त ओम नावाचा उच्चार करा. हा ओम नावाचा उच्चार आहे ना, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही करा. असं केल्यानं तुमची इच्छा तुमच्या जागरूक मनापर्यंत नक्कीच पोचते. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. आज्ञाचक्र सक्रिय होऊन आपल्या आदेशांची पूर्तता करेल. श्वास रोखून धरत असताना शरीरामध्ये चैतन्यमय स्थिती निर्माण होईल की तुम्ही निरुपयोगी, नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा विचार टाळता. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भगवंताची विशेष कृपा असते ना, आणि यावेळी कोणीही इच्छा व्यक्त केल्यास त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होत असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करतो, म्हणून ती लवकर पूर्ण होते ना. भगवान शिव म्हणाले आहेत, देवी अशा प्रकारे साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व सांगितलं. पुढचे दिवस मुलानं मनापासून ते सुरू केलं. या प्रक्रियेचा अवलंब करून तो आता खूप शिस्तप्रिय झालेला आहे, शांत झालेला आहे. मुलानं आपला संकल्प पूर्ण करताच तो मोठ्या आनंदाने साधूंकडे गेला आणि म्हणाला, हे गुरुदेव, मी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण केलेला आहे. आता कृपया मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा. ते साधू हसत हसत म्हणाले, गेल्या 21 दिवसापासून तुम्ही करत असलेली साधना हाच तुमचा यशाचा मंत्र आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रक्रिया योग्य प्रकारे केली ना, तर तो जीवनामध्ये कधी अपयशी होऊ शकत नाही. तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य कळालं आहे. आता तुम्ही ते आयुष्यभर करा. तुम्हाला जीवनातील ध्येय आणि यश आहेत ना, हे दोन्हीसुद्धा मिळतील. त्या मुलानं साधूंचे आभार मानले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ब्रह्ममुहूर्ताचा नियम पाळण्याचं वचन दिलं ना. आता हे सर्व आपण पाहिलं. याचं पूर्ण अर्थ काय होतो बरं? याचं तात्पर्य काय होतं बरं? आपल्या जीवनामध्ये आहे ना, हा आळस नावाचा शत्रू आहे ना, जोपर्यंत आपल्यापासून दूर जात नाही तोपर्यंत आपण यश संपादन करू शकतो का बरं? आपल्या जीवनामध्ये आहे ना, भक्तीचा सुद्धा आपल्याला कंटाळा वाटेल, नामस्मरणाचा सुद्धा आपल्याला कंटाळा वाटेल. म्हणून सूर्यास्ताच्या नंतर कधीही उठू नका. प्रत्येकाने रोज सूर्य पाहिला पाहिजे, रोज सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे. निदान त्या वेळेला तरी मनुष्यानं उठावं. तुम्हाला शक्य असेल ना, तर ब्रह्ममुहूर्तावर सर्वांनी उठा. दरवेळेला आपण सांगत असतो ना की ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा, पण आपण मात्र कधी ऐकत नाही. पण आज तरी संकल्प करा,
ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.